नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक विक्रमाबद्दल धुळ्यात राम मंदिरात महाआरती 10 जून 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ सेवा करणारे निवडून आलेले पंतप्रधान म्हणून ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या पेठ मंडळाच्या वतीने शहरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। आग्रा रोडवरील प्राचीन श्रीराम मंदिरात भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेन रंपळकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली। कार्यक्रमास नगरसेविका जयश्री अहिरराव, कल्पना महाले, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, नगरसेवक रोहित चांदोडे, महिला आघाडी अध्यक्षा सुवर्णा पाटील, मंडलाध्यक्ष पंकज धात्रक, छोटू थोरात, मोहिनी धात्रक, बिकन वराडे, प्रमोद चौधरी, विकी परदेशी, किशोर चौधरी, तुषार भागवत, पंकज विंचू, नरेंद्र अहिरे, ॲड. किशोर जाधव, अनिल थोरात, चेतन मंडोरे, शिवाजीराव काकडे, यशवंत केवलेकर, विकी महाले, श्यामसुंदर पाटील, जयेश पांडे, किरण रणमळे, शरद बिरारी, पवन जाजू, सुहास आंपळकर, कृष्णा वराडे, सागर लाड, विजय गवळी, अजय नाशिककर, विजू पवार, बंटी धात्रक यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शुभेच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने केलेल्या प्रगतीचा गौरव करत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। श्रीराम मंदिरात झालेल्या महाआरतीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। धुळे येथील आग्रा रोड प्रभू श्रीराम मंदिराच्या सानिध्यात आमचे पंतप्रधान, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सर्वात जास्त काळ पंतप्रधान म्हणून मान मिळाल्याबद्दल, तसेच आमचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष गजेंद्र काका अंपळकर यांच्या जन्मदिनानिमित्त प्रभू श्रीरामांची महाआरती करण्याचा योग आज आलेला आहे। या आरतीच्या निमित्ताने मी या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना उदंड आयुष्य आणि त्यांच्या हातून असं धर्मकार्य, विकास कार्य घडो अशी शुभकामना व्यक्त करतो। तसेच आमचे जे जिल्हाध्यक्ष आहे गजू काका यांनासुद्धा दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या माध्यमातून समाजाची अशीच सेवा घडो हीच मनोकामना व्यक्त करतो। धन्यवाद।